पण गावरान पद्धतीने एकदम झणझणीत असं वाटणपासून भरली वांग्याची भाजी कशी करायची ते बघणार. नमस्कार, टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी एक बाउल घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि 6 वांगे म्हणजे पाव किलो वांगे आहेत. तर या ठिकाणी पाणी जे आहे ते वांगे काळपट पडू नये त्याच्यासाठी याचा वापर करायचा आहे. वरचा जो काटेरी भाग असतो तो चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. तर अशा प्रकारे वरचे काटेरी भाग काढून घ्यायचे. त्याच्यानंतरनं जो मागच्या साईडचा देठ असतो तो पण कापून घ्यायचा आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे वांग्याचे मधून 2 काप करून घ्यायचे आणि चेक करायचं आहे, कारण वांगे जे आहेत ते किडके असू शकतात. तर अशा प्रकारे बाकीचे राहिलेले पण वांगे याच प्रकारे चिरून घेऊन आज आपण हे सर्व पाण्यात टाकणार आहोत. तर इथं सर्व वांग्याचे मी देठ काढून घेतलेले आहेत आणि काटेरी भाग काढून घेतलेले आहे. तर मसाला तयार करण्यासाठी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा धने, 2 चमचे तिळाचा वापर केला आहे. पांढरं तीळ घेतले, तुम्हाला हवा असेल तर गावरान तिळाचा पण वापर करू शकता. कलर चेंज होईपर्यंत गॅस मिडियमवरती करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. तर हे काढून घेऊया. तर त्यामध्येच मी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे 25 ग्रॅम, तुम्हाला हवा असेल तर उभे काप पण घेऊ शकता. तर हे पण चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आहे, हे पण काढून घेऊया. तर या ठिकाणी आपण जे कोरडे मसाले भाजून घेतलेत ते टाकूया आणि याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण मसाल्याची एकदम बारीक अशी पावडर करून घेतली. त्याच्यानंतरनं 60 ग्रॅम मी इथं भाजलेले शेंगाचा वापर केलेला आहे, म्हणजे 1 वाटी शेंगा आहेत. तुम्हाला हवा असेल तर शेंगा भाजून घेऊ शकता, पण मी ऑलरेडी भाजलेले होते त्यामुळे त्याचाच वापर केलेला आहे. तर यामध्येच टाकूया 1 इंच आलाचे एकदम बारीक असे काप करून घेतलेले आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकली. टोपण लावूया आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी वाटून करून घेतलं आहे. पण हे वाटताना एक 3 ते 4 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजे व्यवस्थित असं वाटलं जाईल म्हणून. तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व मसाला प्लेटमध्ये काढून घेतला आहे. तर याच्यामध्ये चवीनुसार काळं तिखट म्हणजे 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ टाकायचं चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ, अगदी चिमूटभर हळद टाकली. सर्व मसाला आणि काळं तिखट वगैरे सर्व वाटणमध्ये मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आपण जे वांगे पाण्यामध्ये ठेवले होते त्यातले 1 वांगे घ्यायचे आणि याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा पूर्ण 4ही साईडने हा मसाला भरून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. अशा प्रकारे 4ही साईडने मी इथं मसाला भरून घेतलेला आहे आणि राहिलेल्या वांग्यामध्ये पण सेम याच प्रकारे मसाला भरणार आहोत. तर सर्व मसाला मी इथं भरून झाला आहे आणि राहिलेला आपण साईडला ठेवलेला आहे. कढईमध्ये सर्वात आधी 2 चमचे तेल टाकायचे फोडणीसाठी. तेल चांगलं गरम झालं की अगदी थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडू द्यायची. मग थोडे जिरे टाकूया. जिरे मोहरी तळली गेली की यामध्येच 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने टाकलेले आहेत. त्याच्यानंतरनं परत एकदा मी अर्धा चमचा काळा तिखटाचा वापर केलेला आहे, त्याच्याने कलर चांगला येईल आणि चवीला पण तिखटाचं प्रमाण लागेल. यामध्ये आपण जे वाटण साईडला ठेवलं होतं ते टाकूया आणि हे एखादा मिनिट तरी सर्व मसाला परतून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असा मसाला तेलामध्ये मिसळला जाईल. मसाला परतून झाला की या ठिकाणी मी इथं टोटल 1 ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला. आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यामधला 1 कप पाणी मी स्टार्टिंगला टाकलं आहे. याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि एखादा मिनिटवरती लो फ्लेमवरती हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा कलर येईल आणि ग्रेव्ही टाईप आपला मसाला होईल. प्लेट काढून घेऊया. एखादा मिनिट तरी झालेला आहे. कलर वगैरे बघू शकता कशा प्रकारे आलेला आहे. त्याच्यामध्येच आता आपण जे वांगे ठेवले होते ते टाकूया. तर याला राहिलेला पण मसाला यामध्ये टाकते. याच्या आधी पण मी खारं वांग्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, जे हिरवी मिरची वगैरे घालून केलेला आहे गावरान पद्धतीने, तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर 1 ग्लासमधलं आपल्याला राहिलेलं पाणी टाकायचं आहे. गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि हे वांगं एक 7 ते 8 मिनिट एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. तर इथं 7 ते 8 मिनिट हे वांगे शिजवून घेतल्यात आणि गॅस बंद केला आहे. तर या ठिकाणी आपले वांगे शिजले गेलेले आहेत. तर बघू शकता कलर वगैरे कशा प्रकारे आला आहे. एकदम ज्या प्रकारे आचारी स्टाईल करतात ना त्या प्रकारे एकदम ग्रेव्ही स्टाईल झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.